पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा विभाग राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र म्हस्के यांनी नागरिकांचे हरविलेले मोबाईल शोध घेण्याकामी सातारा शहर डीबी पथकास सूचना दिलेल्या होत्या। त्या अनुषंगाने डीबी पथकातील पोलीस स्टाफने CEIR पोर्टल व इतर तांत्रिक बाबींच्या आधारे महाराष्ट्रातून व इतर राज्यातून हस्ते परहस्ते मोबाईल धारकांशी वारंवार संपर्क करून चिकाटीने सदरची मोहीम राबविल्याने सातारा शहरातून नागरिकांचे गहाळ झालेले एकूण 8 लाख रुपये किमतीचे एकूण 50 मोबाईल हस्तगत करण्यात यश आलेले आहे। सदरची मोहीम माननीय पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा विभाग राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली अशाच प्रकारे सातत्याने राबवण्यात येणार असल्याचे सातारा शहर पोलिसांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र म्हस्के यांनी सांगितले आहे। सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, उपविभागीय पोलीस सातारा विभाग राजीव नवले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र म्हस्के, सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश माने, पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे, हवालदार सुजित भोसले, निलेश जाधव, पोलीस नाईक पंकज मोहिते, विक्रम माने, पोलीस कॉन्स्टेबल सचिन रिटे, इरफान मुलानी, संतोष घाडगे, सागर गायकवाड, विशाल धुमाळ, मच्छिंद्रनाथ माने, सुशांत कदम, तुषार भोसले, पोलीस कॉन्स्टेबल महेश पवार, ओमकार डुबल, प्रशांत मोरे, यशवंत गाडगे, रणजित कुमार, सुप्रिया रोमन यांनी केलेली आहे।